शेतकरी बांधवांनो, जसा पाऊस पडेल तशी सोयाबीन आपण पेरणीला सुरुवात करत असतो। मग या पेरणीला सुरुवात करत असताना शेतकरी बांधवांनो या अगोदर आपल्याला खत नियोजन करणे गरजेचे असते। मग शेतकरी बांधवांनो, खत नियोजन करताना कोणतं खत बाजारातून विक्री केलं पाहिजे आणि सोयाबीनला दिलं पाहिजे किंवा आपण सोयाबीनला कोणतं खत देऊ शकतो, तर याचीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, सोयाबीनला खत देताना आपल्याला आपली जमीन कशी आहे, आपण आपल्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने कशा प्रकारे सोयाबीनची वाढ होते, कशा प्रकारे आपल्याला सोयाबीन येते, अशा पद्धतीने आपल्याला खत नियोजन करणे गरजेचे असते। पण शेतकरी बांधवांनो, एक तुम्हाला सर्वसामान्य खत मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला खत ज्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीन वाढते अशा जमिनीमध्ये आपल्याला 10-26-26 या खताचा वापर आपण त्या ठिकाणी केला पाहिजे किंवा आपण 12-32-16 अशा खताचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करणे गरजेचा असतो। शेतकरी बांधवांनो, 10-26 आणि 12-32-16 अशा खताच्या सोबत आपल्याला त्या ठिकाणी सल्फर घेणे आवश्यक असतं। सल्फरमुळे आपल्या सोयाबीन पिकामधील जो दाणा आहे तर तो भरण्यास मदत मिळत असते। त्याचबरोबर क्वालिटी आणि चकाकी, त्याचबरोबर वजन हे आपल्याला वाढायला मदत मिळत असते। त्यामुळे सोयाबीनमध्ये सल्फर आपल्याला त्या ठिकाणी वापरणे गरजेचे असते। शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जर सोयाबीन वाढत नसेल तर त्यामध्ये आपल्याला 20-20-013, 24-24-08 अशा खतांचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त सोयाबीन त्या ठिकाणी वाढून आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकेल। तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये सल्फर घेण्याची काही आवश्यकता नाही, पण यामध्ये आपल्याला पोटॅशचे प्रमाण काहीच नसते। त्यामुळे पोटॅश हे आपण जर 20 ते 25 किलो जर टाकले तर आपल्याला निश्चितच सोयाबीन पिकामध्ये चांगलं भरघोस उत्पादन घ्यायला मदत मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, अशाच शेतीविषयी नवनवीन माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा। यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद।